सकल हंस में राम विराजे। अरे राम बिना रे कोई धाम नहीं यहाँ, राम बिना रे कोई धाम नहीं। इस राम के बारे में सुन के हम हिंदू ना बन बैठे प्लीज। दिस इज नॉट हिंदूज राम, ये सबका राम है। सकल हंस में राम विराजे। अरे राम बिना रे कोई धाम नहीं यहाँ, राम बिना रे कोई धाम नहीं। की नाशिकला हे लोक दरवेळेला असं म्हणतात दशक्रियेचं गाव आहे। तुमची राजकीय दशक्रिया करून घ्यायची असेल तर हे उपद्रव करायला इथे या। चोर चिट्टर बैठे हैं भाई, या नहीं या झाड़ बचाने वाले लोग, झाड़ खाओ तिकडे। चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई, चोर चिट्टर की उन्मत्त झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात ठामपणाने उभं राहता येतं आणि ते आम्ही नाशिकमध्ये 100% करून दाखवू। कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कहाँ बैठे हैं? कुछ दिल्ली में बैठे हैं भाई और कुछ बम्बई में बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे, कुछ बम्बई में बैठे हैं। आणि 1800 झाडांच्या जागेवरती जर यांचं साधुग्राम वसू शकतं आणि नवीन ठिकाणी ते 18,000 झाडं लावणार आहेत की त्या नवीन जागेवरती 1800 झाडांच्या जागेमध्ये साधुग्राम उभारा आणि शिवाय 16,200 झाडं आम्हाला लावून द्या। अशा अनेक मूलभूत गोष्टी आहेत, म्हणजे ड्रेनेजचे असतील, रस्त्यांचे विषय असतील, याच्याकडे काहीही फोकस नाहीये। मी तर म्हटलं साधुग्राम तो बहाना है, तपोवन बिल्डर को देना है। हेलो नमस्ते, ओम नमः शिवाय, दिस इज सन्या हेयर अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग। सो गाईज, तर आज आपण चाललोय एका ठिकाणी। कालच मी एक स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामवर, पण ती तुम्ही पाहिली नसेल कारण की तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलोच नाही केलंय ना, काहीच उपयोग नाही। इथे आयडी दिसतीये, त्याला फॉलो करा म्हणजे मला काही गोष्टी अपडेट होत राहतील। तर आज आपण चाललोय तपोवन मध्ये, कशासाठी चाललोय, काय चाललोय ते तुम्हाला कळेल। तर हा व्लॉग नक्की बघा। या व्लॉग मध्ये मजाक मस्तीच्या बरे काही गोष्टी असणार आहेत। भेटू आपण डायरेक्ट तपोवन मध्ये, चलो। गेल्या काही दिवसांपासून तपोवनातल्या झाड तोडीवरनं काही विषय चालू आहे, तुम्हाला माहिती असेल। त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि आज आपल्याला वेळ पण आहे, त्यामुळे आपण चाललो आहे। ॲक्च्युली आपल्याला खूप दिवसापासून यायचं होतं, पण मी कामानिमित्त नांदगावला गेलो होतो। तुम्ही मागचे व्लॉग पाहिलेच असेल। माझं नेहमी येणं जाणं चालूच असतं तपोवनात। आम्ही खूप वेळा येतो, खूप वेळा तिथे जाऊन बसतो। जेव्हापासून ते आंदोलन करत आहेत ना, तेव्हापासून तिथे रोजचे कार्यक्रम होत आहेत। आंदोलन कंटिन्यू ठेवलेलं आहे, तर नाशिककर भरपूर संख्येने तुम्ही पण या। जसं मला आज जमलं, मी येतोय, त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा पण जमेल त्या टायमाला तिथे या, कारण की हा आपल्या नाशिकचं हृदय। हे जेवढे पण झाडं दिसत आहेत ना, ह्याच झाडांचा विषय हा, ह्याच झाडांना कापण्याचा विचार करतायत। तर आता आपण काहीच न करता मध्ये जाऊ आणि फक्त बघू काय चाललंय। आता आपण इतके दिवस नव्हतो इथं, त्यामुळे आपल्याला काहीच माहीत नाही नेमकं विषय काय। तर मित्रांनो, हे बघा किती झाड आहेत, तुम्ही बघा। ह्या झाडांविषयी हा टॉपिक आहे जो एवढा मोठ्या लेवलला उसळलेला आहे। तुम्ही बघा तिथं विचार करणार विषय अनेक डेव्हलपमेंट करून टाकली, वन गाईड करून टाकलं, केवढी कॉन्क्रीटचं जंगल झालं। कॉन्क्रीटचं जंगल झालं। याला बोलायला कोण आहे? कोणीच नाही। आणि आपण नाशिककर आहे, आपला अधिकार आहे, आपण हक्काने बोललं नाही तर कोणी इथं बोलणार नाही। लांबून लोक येतात। आता मला नगर होतात, काल गडचिरोलीचे आले होते, हिंगोलीचे आले होते, पुण्याचे आले होते। म्हणजे प्रत्येकाला पर्यावरणाबद्दल महत्व कळत आहे ना। सकल हंस में राम विराजे। अरे राम बिना रे कोई धाम नहीं यहाँ, राम बिना रे कोई धाम नहीं। इस राम के बारे में सुन के हम हिंदू ना बन बैठे प्लीज। वॉच आउट, दिस इज नॉट हिंदूज राम, ये सबका राम है। सकल हंस में राम विराजे। अरे राम बिना रे कोई धाम नहीं यहाँ, राम बिना रे कोई धाम नहीं। सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय, हर हर
की 7-12 कोणाचा 7-12 कोणाचा 3 गुण पर तेज हमारा अरे 5 तत्व पर ज्योत जड़े 3 गुण पर तेज हमारा अरे 5 तत्व पर ज्योत जड़े 5 तत्व पर ज्योत जड़े काल नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 20 जणांना चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यात अर्थातच मलाही बोलावलं नव्हतं, कॉम्रेड राजू देसलेंना नाही, तलाला नाही, डॉक्टर कराडांना नाही, आम्हाला कोणालाच तिथे बोलावलेलं नव्हतं. आणि त्यांचा कदाचित प्रयत्न असा असेल की हे सगळं रेटून न्यावं, पण ते काही होऊ नाही शकलं. 15,000 खांब लावलेले आहेत, कारण ते वाढणारच नाही झाड. ही शुद्ध फसवणूक आहे. आणि हे जे सांगणं म्हणजे हे लॉजिकलीच कोणाला पटू शकत नाही की एका घरामधला कर्ता पुरुष मारून टाकायचा, जो आज त्या घराला पोचतोय, सांभाळतोय, जपतोय, आणि त्यांना सांगायचं त्या कुटुंबियांना की तुम्हाला 10 पोरं नवीन देतो, लहान लहान पोरं. असला प्रकार झाला. त्या कुटुंबाने राहायचं कसं? हा जो मूळ मुद्दा आहे की आजचं तपोवन हे दिवसाला 16 टन कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतं, शोषून घेतं. आणि हे तोडल्यानंतर हे 16 टन कार्बन डायऑक्साईड तुम्हाला आणि मला श्वासोश्वासात घ्यायचा आहे. याचा आपल्या आयुष्यावर परिणाम, आपल्या पुढच्या पिढ्यांवरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे. आयुक्त नाशिकमध्ये स्थायिक राहणार नाही आहेत. हे कुंभमेळा संपला की ते इथून बक्षीस घेऊन निघून जाणार. हे सगळे जण बाहेर निघून जाणार आहेत. ते जे कोण भदाणे अधिकारी आहेत, आणखीन गिरीश महाजन असतील, हे सगळे निघून जातील. हा श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि हे आपल्या अंतिम श्वासाची तयारी करायला निघालेले आहेत. त्यामुळे हे होऊ नये यासाठी वाटेल तेव्हा, आधी ज्यांनी सांगितलं आम्ही वाटाघाटीसाठी बोलवणार आहे, तेव्हाही आम्ही हेच म्हटलं होतं की हा वाटाघाटीचा विषयच नाहीये की तुम्ही 1800 झाडं म्हणताय, आम्ही 1000 म्हणतोय, मग काहीतरी 1200ला तयार होऊ. हा विषयच नाहीये. एकही झाड तोडायला आमची मान्यता नाही. इतकं सिंपल आहे. आणि 1800 झाडांच्या जागेवरती जर यांचं साधुग्राम वसू शकतं आणि नवीन ठिकाणी ते 18,000 झाडं लावणार आहेत, तर साधं म्हणणं आहे की त्या नवीन जागेवरती 1800 झाडांच्या जागेमध्ये साधुग्राम उभारा आणि शिवाय 16,200 झाडं आम्हाला लावून द्या. शिवाय म्हणजे आणखीन 15 वर्षानंतर जो कार्बन वाढणार आहे तोही ऍब्सॉर्ब करण्याची इथं व्यवस्था तयार झालेली असेल. अशा अनेक मूलभूत गोष्टी आहेत. म्हणजे ड्रेनेजचे असतील, रस्त्यांचे विषय असतील, याच्याकडे काहीही फोकस नाहीये. हे कदाचित म्हणजे मी तर म्हटलं साधुग्राम तो बहाना है, तपोवन बिल्डर को देना है, अशा पद्धतीने हे संपूर्ण चाललेलं आहे. आणि त्यामुळे ते नाशिककरांना कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. या परिस्थितीमध्ये आत्ताच्या सिच्युएशनला नाशिककरांचा पूर्ण पाठिंबा आहे. सर्वात विशेष म्हणजे ज्याला जेन झी म्हणतात, ती खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवर, युट्यूबला, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने रील्स करतायत, नवीन पद्धतीचे स्किट्स करून ते त्याच्यावरती टाकतायत. आणि हा खूप स्वागतार्ह गोष्ट आहे, कारण की हे नंतरचे श्वास त्यांनी घ्यायचे. आम्ही ऑलरेडी बोनस आयुष्य जगतोय, पण नंतरच्या पिढीचे श्वास हे अत्यंत निरोगी असायला हवेत. यासाठी म्हणून ही सगळी धडपड चाललेली आहे. जो काही दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, आम्ही काही घाबरणारे नाही कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना. त्यांनी इथं आलेला आहात या विषयाला समर्थन देण्यासाठी, आम्हाला पाठिंबा देण्यासाठी. आणि शेवटी हे पर्यायाने आज आमच्याकडे होतंय, उद्या आणखीन कुठेतरी होईल. त्यामुळे ही पद्धतच बंद पाडायची. हे नुसतं नाशिकपुरतं आंदोलन नाही, ही महाराष्ट्रासाठीची चळवळ आहे. या निमित्ताने नागरिकांना सुद्धा हा आत्मविश्वास वाढायला पाहिजे की उन्मत्त झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात ठामपणाने उभं राहता येतं. आणि ते आम्ही नाशिकमध्ये 100% करून दाखवू. लढा जो काय आहे तो सगळा आपल्याला माहिती आहे. आपण लढता आहात. गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी बाबांची मला आठवण येते. त्यांना प्रथमतः अभिवादन करतो. 5 वाजता त्यांचं पार्थिव घेऊन जाणार आहेत. आजही पुण्यात त्यांचं पार्थिव आहे. अतिशय जड अंतकरणानं मी काय गाणं म्हणावं ते काय मला कळत नाही. तुम्ही मला कोणी सुचवलं तर फार बरं होईल. हिटलर के साथी म्हणू. झाडं जे कापतायत
हे नेमके माणसं कोण आहेत, त्यांचा इरादा काय आहे आणि आपलं राज्य कोण करत आहे, या संदर्भातलं गाणं सगळ्यांनी कोरस करायचं आहे. कौन है ये लोग जो हमारे ऊपर राज कर रहे हैं? ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत से पहचानो गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना झरीना भाई. हाँ, चोर चिट्टर बैठे हैं भाई, यहाँ नहीं, यहाँ झाड़ बचाने वाले लोग, झाड़ खाओ तिकडे. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई, चोर चिट्टर बैठे हैं. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कहाँ बैठे हैं? कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, और कुछ बम्बई में बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे, कुछ बम्बई में बैठे, कुछ दिल्ली में बैठे. बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें भेद की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, राम लीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे, राम लीला में डूबे, राम कथा में डूबे हम, राम लीला में डूबे हम भाई. अरे राम रहीम तो अपनी जगह पे रोजी रोटी का ढूंढे रे भाई. हाँ, अरे बड़े झोलर बैठे हैं भाई, झोलर अब समझते हैं, बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े झोलर बैठे, इंटरनेट पे बैठे हैं भाई, वेबजेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे सूखे. वे साइबर के से थे भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में है भाई, आशा राम के रंग में है भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य की भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में. सिलिकॉन के वैली में भाई, सिया राम का मार्केट है भाई, सिलिकॉन के वैली में भाई, सिया राम का मार्केट है भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानरसेना हम बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई. अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने खाया है झटका. वे एक्टिंग करते हैं भाई, बहुत बढ़िया एक्टिंग करते हैं, वो अमिताभ भी उसके सामने कुछ नहीं, बहुत बढ़िया एक्टिंग करते हैं. भाइयों बहनों मित्रों, वे एक्टिंग करते हैं भाई, क्या करते हैं? एक्टिंग. वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई, वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई, वे एक्टिंग करते हैं, वे सेटिंग करते हैं भाई. सेटिंग यू नो, young people know setting, that is very good setting. लेकिन एक दूसरी सेटिंग है, ये बहुत खतरनाक सेटिंग है. कुछ बुड्ढे या दिल्ली में बैठते हैं और कुछ बुड्ढे इस्लामाबाद में बैठते हैं और बॉर्डर पे सेटिंग चलता है. वो सबसे खतरनाक सेटिंग है, लोगों को मारने का सेटिंग है. दूसरा सेटिंग है ईवीएम का सेटिंग है. अभी निरंजन मेरे से बात कर रहा था, वो मुझे बोल रहा अभी इलेक्शन आया, मैं बोला इलेक्शन नहीं आया, ईवीएम का मौसम आया, ईवीएम का मौसम आया. ये सेटिंग सब हमारे पूरे जनतंत्र को
खत्म करने वाला या देशाची लोकशाही संपूर्णपणे आपल्या डोळ्यात देखत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खत्म करण्याचं कारस्थान आहे. वे सेटिंग करते हैं भाई, क्या करते हैं? सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई. वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई. वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं. आधा गाना बाद में गाऊंगा क्योंकि बाकी अभी कार्यक्रम लंबा हो जाएगा. बहुत अच्छे. या सगळ्या चमूच्या तर्फे या भूमीमधला एक गवताचा जो पाता आहे त्याला सुद्धा हात देऊ नये म्हणून आम्ही आलेलो आहोत. आम्ही ते लावू देणार नाही. माणसं कापू शकतात माणसांना, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव. माणसं कापू शकतात माणसांनाच, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव. पाखरांचे पंख छाटले जातात हसत हसत, तर सहज रचू शकतात ते कट झाडांच्या पानांचं हिरवे पण संपवण्याचा. मी बदलू का माझा रंग, हे झाड म्हणते असं. मी बदलू का माझा रंग, करू का केसरिया भगवा किंवा पांढरा शुभ्र गाईच्या फेसाळणाऱ्या दुधासारखा. माझ्यावर रोखलेल्या कुऱ्हाडीच्या पात्याला पुरवून दांडा माझ्याच खोडाचा, करू का प्रवेश त्यांच्या गोटात. असं काही केलं तर ते थांबवतील का हा संवाद, असं झाड विचारते. खूप मोठा लेख होता तो, त्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे त्यांनी. पण हे सगळं हा असा लढा त्या मूक झाडांना सुद्धा द्यावासा वाटत असेल, पण ते देऊ शकत नाहीत. म्हणून आपण त्यांच्या वतीने आज इथे सगळीजण उभे आहोत आणि आपण त्यांच्यासाठी हा लढा उभा करतो आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलो होतो तपोवनमध्ये. तुम्ही बघितलं सर्व नाशिककर त्यांच्या परीने इथे येत आहेत. फक्त ह्या तपोवनातलं एक झाड पण तुटू नये म्हणून एवढा अट्टहास चालू आहे. तर मग याचा विचार नक्कीच सरकारने करावा असं मला वाटतं. तर आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ. तर चला. तर मित्रांनो, आपण आलो होतो तपोवनमध्ये आणि तपोवनमध्ये आपल्याला दादा भेटले. तर आपण ते ह्या संबंधित खूप ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे हे जे चाललं आहे ना आंदोलन वगैरे, यामध्ये त्यांचं खूप असं योगदान आहे. तर आपण त्यांना विचारू म्हणजे काय आपला मुद्दा आहे. आपण बघतो की गेल्या 22 दिवसापासून नाशिकमध्ये तपोवनची जी वृक्षतोड होती त्याच्या विरोधात आता हजारो नाशिककर एकवटलेले. लवकरच संख्या लाखोच्या घरामध्ये जाईल. आपण बघितलं की नाशिक महानगरपालिकेत जसं BJPचं सरकार आलं, म्हणजे राजकारण नाही करत आहे आपण याच्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात कूल शहर म्हणून आपण नाशिक बघतो, पण आज नाशिकचीच विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिक उद्ध्वस्त करण्याचा कांड सत्ताधारी करताय. मी नेहमी येत असाल नसाल मला माहीत नाही, पण मी इथलंच आहे आणि आम्ही म्हणजे आमचं दर दिवसाआड आम्ही इथं येतोच. त्यामुळे हे एवढं आपल्या जवळचं आहे ना, तर हे गेलंच नाही पाहिजे असं मला पण वाटतं. इथं अजून पण होते मागच्या कुंभमेळ्याला तोडले ते मोदीच्या सभेच्या नावे. आता तिथं पण बरेच मला सांगा, तिथं एवढं मोठं बस स्टँड बांधून ठेवलंय, ते तिथं पण आधी झाडच होते होते. आणि मागच्या वेळेस साधू आणि लोकांचं दुसरी गोष्ट, निवासस्थान तिथं ठेवलेलं. सुट्टीमध्ये तुम्हाला पर्याय राहिले मार्ग पाहिजेलच आहे, तर ते बस हलवा ना. साधूंना एसी लागत नाही, साधू झाडा ते बस थोडा दिवस हलवा. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता आपण आलो होतो तपोवनामध्ये. खरंच खूप काम चांगलं करताय. निरंजन सरांना पण आपण भेटलो. ॲक्च्युली मी त्यांचा जुना फॅन आहे. 2 वर्ष आले मी त्यांना बघतोय रेग्युलर. खरंच बघतोय, असं नाही की आता ते उगाच आले उगाच काहीतरी बोलतोय म्हणून बोलतोय. तर मी त्यांचा फॉलोअर आहे. आज त्यांना भेटून खूप भारी वाटलं. त्यांच्याबरोबर मी आणखीन काहीतरी बनवण्याचा ट्राय करेल येणाऱ्या काळात, काही विषय नाही. आता आपण आलो होतो तपोवनामध्ये. तुम्ही बघितलं नाशिककर किती झटताय या गोष्टीसाठी की झाडं तुटले नाही पाहिजे. आता ते सरकारने पण मनावर घेतलं पाहिजे, पण आपण त्यामध्ये काही बोलू नाही शकत. आता इथून पुढं जे पण कार्यक्रम होतील त्यामध्ये 100% नाही, ॲटलिस्ट थोडा वेळ का होईना मी देण्याचा प्रयत्न करेल. आणि ते तुम्हाला जर मी त्याच्या संबंधित काही बनवलं तर तुम्हाला ते आपल्या चॅनलवर बघायला मिळेल, काही विषय नाही. तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे. आणि दादा पण आपल्या ब्लॉगमध्ये आलेले आहे, तुम्ही बघू शकता. तेव्हा दादाचं जे सोशल वर्क आहे या तपोवनाला घेऊन, ते मला खूप भारी वाटलं. दादामध्ये आणखीन बाटल्या भेटतील तुम्हाला, काही विषय नाही. तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करू.
पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ, जय महादेव, जय शिवशंकर, पीस.